बीड कधी कुणाची भिंगरी करून कधी कुणावर उलटा गेम टाकेल काही सांगता येत नाही। ज्या बीडनं लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव करून भाजपला इंगा दाखवला, जो मनोज जरांगे फॅक्टर बीडच्या राजकारणात गेम चेंजर ठरला, त्याच बीडमध्ये विधानसभेला मात्र तुतारी वाजली नाही, मशाल विजली आणि जरांगे इफेक्टही गायब झाला। त्यातल्या त्यात संदीप क्षीरसागर यांनी कशीबशी आघाडीची इज्जत वाचवली। बीडच्या राजकारणात इतका उलटफेर का झाला? विधानसभेच्या निकालात नेमकं काय दडलंय त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हॅलो, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यात पहिलं लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे परळी विधानसभेकडे। अनेकांचे अंदाज चुकवत लोकसभेतील बहिणीच्या पराभवाचे उट्टे काढत परळीत फक्त डीएम फॅक्टरच चालतो हे धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि साध्या सुद्धा नाही तर तब्बल लाखाभराचं लीड घेऊन राजेसाहेब देशमुख यांच्या तुतारीला चारही मुंड्या चित केलं। या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे वगळता राज्यातील इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात झाल्या नाहीत। स्वतःची हिंमत आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर तसेच मतदारांच्या आशीर्वादामुळे धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात विजय खेचून आणला अशी मतदारसंघात चर्चा होते। मतमोजणीत पहिल्यापासूनच अंतिम फेरीपर्यंत धनंजय मुंडे आघाडीवर होते, ते विजयाचा गुलाल लागेपर्यंत। मंत्रिपदामुळे कार्यकर्ते आणि मतदारांशी असलेला संपर्क, प्रभावी प्रचार यंत्रणा, एकवटलेला ओबीसी समाज, पंकजा मुंडे यांची साथ, हे सगळं धनुभाऊ यांच्या विजयात महत्वाचा कोर ठरला। दुसऱ्या बाजूला कमकुवत प्रचार, शरद पवारांच्या सभेचा न दिसलेला करिश्मा, मराठा समाजाचा सोशल इंजिनिअरिंग न घडून येणं, त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला। दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे बीड विधानसभेचा। जिल्ह्यातील 6 मतदारसंघांपैकी महायुतीला अपवाद ठरणारा बीडचा निकाल होता। संदीप क्षीरसागर यांचा 5324 मतांनी विजय झाला। त्याआधी 10व्या फेरीपर्यंत पिछाडीवर असलेल्या संदीप क्षीरसागर यांनी नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम ठेवत विजयाचा गुलाल उधळला। ते आता सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत। क्षीरसागर कुटुंबातील 2 भावांच्या या चुरशीच्या लढतीत अखेर संदीप भैया क्षीरसागर यांनीच विजय खेचून आणला। बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाल्यानंतर वातावरण बदललं। वडील, भाऊ, काका विरोधात गेल्यामुळे एकटे पडल्यानं निर्माण झालेली सहानुभूती आणि मुस्लिम दलित समाजासह ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला भरभरून प्रतिसाद यामुळे संदीप भैयांचा विजय सोपा झाला। दुसऱ्या बाजूला माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरात केलेल्या कामांमुळे बहुतांश मुस्लिम मतदार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या संपर्कात होते, परंतु भरभरून मतदान झालं नाहीये। ग्रामीण भागात डॉक्टर योगेश यांची यंत्रणा तोकडी होती, त्याचा थेट फटका ग्रामीण भागातील मतदारसंघात झालेल्या मतदानातून स्पष्टपणे दिसून आला। थोडक्यात जिल्ह्यात संदीप भैया यांनी किमान आमदारकीचा गुलाल लावून महाविकास आघाडीची इज्जत वाचवली। तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे गेवराईचा। गेवराईत पंडित कुटुंबातील काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष रंगला होता। मात्र यात मशालीकडून उभ्या राहिलेल्या बदामराव पंडित यांना पराभवाचा दणका देत विजयसिंग पंडित यांनी विजयाचा गुलाल उधळला। मागच्या टर्मला विजयसिंग पंडित यांचा अवघ्या 6000 मतांनी पराभव झाला होता। तेव्हापासून ते मतदारसंघात सक्रिय राहून काम करत होते। दांडगा जनसंपर्क, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी मजबूत पकड, बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार यांच्यापेक्षा नौका फ्रेश चेहरा असल्यानं आणि त्यात लाडक्या बहिणीचा मास्टर स्ट्रोक, हे सगळं जुळून आल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला अशी चर्चा मतदारसंघात आहे। यात वंचित आणि अपक्ष माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी घेतलेल्या भरघोस मतदानानं गेवराईत विजयसिंग पंडित यांना अपपर्याय मिळाल्याचं आता बोललं जात आहे। चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे माजलगावचा। प्रकाश सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर, माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे अशा बहुरंगी आणि अत्यंत इंटरेस्टिंग झालेल्या माजलगावच्या लढतीत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात घड्याळाची टिकटिक पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवली। खरं तर शरद पवारांच्या तुतारीला अवघ्या 5000 इथं पराभवाचा धक्का बसला। त्यामुळे शरद पवारांनी रमेश आडसकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्याच हातात तुतारी दिली असती तर आज माजलगावचा निकाल तुतारीच्या बाजूने लागला असता। पण सध्या तरी इथं प्रकाश सोळंके यांनीच पुन्हा एकदा मैदान मारलेले दिसते। पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ। अटीतटीचे 4 तगडे पैलवान आष्टीच्या मैदानात उतरले होते। भाजपचे सुरेश धस, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे आणि मेहबूब शेख यांच्यात मतदारसंघात घासून लढत झाली। मात्र मतविभाजन, जातीय समीकरण, गटतट हे सगळे प्रभावशाली ठरूनही सुरेश धस यांनी एकतर्फी विजय मिळवला। तब्बल 86,000चं लीड घेत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आमदारकीचं मैदान मारलं। 7वा मतदारसंघ येतो तो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ। खरं तर कुणाला अपेक्षित नव्हतं, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांनी भाजपच्या नमिता मुंदडा यांना विजयासाठी अक्षरशः शेवटच्या मिनिटापर्यंत झुंजवत ठेवलं।
पहिल्या फेरीत सलामीलाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांना 248 मतांची आघाडी मिळाली। त्यानंतर नमिता मुंदडा दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीपर्यंत 1604 मतांनी आघाडीवर राहिल्या। चौथी फेरी ते सातव्या फेरी अशा 4 फेऱ्यात साठे यांनी 410 मतांची आघाडी घेतली। त्यानंतर 8व्या फेरीपासून शेवटच्या 30व्या फेरीपर्यंत साठे आणि मुंदडा यांच्यात कडवी झुंज दिसून आली। शेवटी 2686 मतांनी माहितीचा भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा विजय झाल्या। आडसकर समर्थकांचा मुंदडा यांच्या पाठीशी लागलेली साथ, बेनिफिशियरी योजना तुतारीच्या बाजूने असणारी मात्र नंतर ओसरलेली सहानुभूतीची लाट यामुळे केजचा बालेकिल्ला भाजपनेच निकालात काढला। बाकी बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाबाबत तुमचा अंदाज काय सांगत होता? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।